नमस्कार मंडळी। तर आज आपण बनवणार आहोत बालुशाही। यासाठी आपण येथे मोजून अर्धा किलो मैदा घेतलेला आहे। यामध्ये पाव चमचा बेकिंग सोडा घालायचा आहे। चिमूटभर मीठ घालायचं आहे। यानंतर यामध्ये 5 चमचे तूप घालूयात। तूप आणि मैदा एकत्र व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। यानंतर मैद्यामध्ये 4 चमचे दही घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। मैद्यामध्ये 1 वाटी दूध घालून पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे। पीठ मळून झालं की ओल्या कपड्यामध्ये गुंडाळून अर्धा तास ठेवून द्यायचे आहे। पाक बनवण्यासाठी आपण अर्धा किलो साखर घेतलेली आहे। पाक बनवत असताना आपण एका बाजूला बालुशाही बनवून घेणार आहोत। येथे सर्व पिठाच्या गोल गोल बालुशाही बनवून घेऊयात। बालुशाही बनवून झालेले आहेत। तळून घेऊयात। बालुशाही तळत असताना गॅस अगदी कमी ठेवायचा आहे। बालुशाही तळत असताना इकडे बाजूलाच आपला एक तारी पाक तयार झाला आहे। बालुशाही तळून झाल्या की तास दीड तास पाकामध्ये टाकून ठेवायचे आहेत। बालुशाही खाण्यासाठी तयार झालेली आहे। अशा प्रकारच्या पारंपरिक आणि युनिक रेसिपी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा। धन्यवाद।